नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागील व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण कॅश बुक विथ 2 कॉलम्स हा भाग पाहत होतो. कॅश बुक विथ 2 कॉलम्स म्हणजेच द कॅश बुक विथ कॅश अँड बँक कॉलम. सिंपल कॅश बुक अँड कॅश बुक विथ 2 कॉलम्स यामध्ये फार मोठा फरक नाही आहे. सिंपल कॅश बुक मध्ये जे कॉलम्स होतात तेच कॉलम आहेत, फक्त अमाउंट कॉलमचे 2 पार्ट केलेले आहेत. त्यापैकी एक पार्ट आहे कॅश कॉलम, दुसरा पार्ट आहे बँक कॉलम. जसं रिसिप्ट साइडला आहे तसंच पेमेंट साइडला हा अमाउंट कॉलम आहे. पेमेंट मधला हा अमाउंट कॉलम आणि त्या अमाउंट कॉलमचे आपण 2 पार्ट केले. फर्स्ट पार्ट इज कॅश कॉलम, सेकंड पार्ट इज बँक कॉलम. In last video lecture we have solving a problem number 3, page number 134, and we have recorded 3 transactions in that cash book, which is 2 column cash book. The first transaction is the balance of cash. It is to be recorded on debit side. To balance brought down, cash balance 13,000 and bank balance is 24,000. On 3rd October, there should be a transaction. The seller sold goods of 72,000 in cash. Means the transaction is cash sales of ₹80,000 on 10% TD. 80,000 80,000 च्या मालावर 10% TD दिलेला आहे. म्हणजे TD आला 8,000. तो TD आपण 80,000 च्या ट्रान्झॅक्शनच्या अमाउंट मधून वजा केला तर ती वजाबाकी आली 72,000 आणि 72,000 आपल्याला इन कॅश मध्ये मिळालेले आहेत. कॅश कम्स इन आहेत म्हणून टू सेल्स डेबिट साइडला 72,000 ऑन कॅश कॉलम्स. On 5th October, they have made another transaction, that is cash purchases of 60,000 on 10% TD. 60,000 रुपयाचा माल खरेदी केलेला आहे. To goods are purchased for 60,000 on 10% TD. 60,000 रुपये 10% TD काढला तर तो 6,000 रुपये येतो आणि ट्रान्झॅक्शनच्या अमाउंट मधून तो वजा केला तर ती वजाबाकी आली 54,000 54,000 आणि त्या 54,000 वरती 5% आपल्याला सीडी दिलेला आहे. 5% जो सीडी आला तर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते 2700 रुपये येतं. सीडी आला 2700 म्हणजे कॅश डिस्काउंट आला 2700 आणि त्याच्या पुढे काय सांगितलेलं आहे पहा, ज्यावेळी सीडी दिला त्यानंतर amount was paid in cash and remaining by check. Half the amount paid in cash. म्हणजे 54,000 मधून आपण 2700 सीडी वजा केला तर द्यावी लागणारी अमाउंट होती 51,300. त्यापैकी अर्धी अमाउंट इन कॅश मध्ये दिलेली आहे, म्हणजेच अर्धी अमाउंट चेक मध्ये दिलेली आहे असं सांगितलेलं आहे. 51,300 च्या निम्म 25,650 हे कॅश मध्ये दिलेलं आहे आणि राहिलेला चेक म्हणजेच 25,650. अशा पद्धतीनं आपण 5 तारखेपर्यंतची ट्रान्झॅक्शन मागील व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहिली होती. आज आपल्याला 7 तारखेचं ट्रान्झॅक्शन पाहायचं आहे. ते 7 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे पहा, डिपॉझिटेड कॅश इनटू बँक. ट्रान्झॅक्शन आहे डिपॉझिटेड कॅश इनटू बँक. बँकेमध्ये आपण पैसे भरलेले आहेत. डिपॉझिटेड कॅश इनटू बँक. आपण बँकेमध्ये पैसे भरले म्हणजेच बँकेत जमा झाले, बँकेत रिसीव्ह झालेले. किती डिपॉझिट केलेले आहेत आपण? ₹40,000 डिपॉझिट केलेले. 40,000 रुपये आपण जर बँकेत भरले असतील तर ते बँकेमध्ये रिसीव्ह झाले म्हणून बँकेमध्ये आपल्याला 40,000 रुपये जमा करावे लागतील. 40,000 रुपये आपण बँकेत घेतले. किती तारखेला ते आपण डिपॉझिट केले होते? 7 तारखेला बँकेत डिपॉझिट केले. कशाच्या साइन केले? कॅशच्या साइन. टू कॅश. कॅश आपण बँकेत भरलेली आहे. त्याच वेळी कॅश आपल्यामध्ये 40,000 रुपये कमी झाली, ती कॅश गोज आउट झाली म्हणून बाय बँक कुठे गेली? ती बँकेत गेली म्हणून हे 40,000 रुपये. पहा ही जे ट्रान्झॅक्शन आहे ती एकच आहे. 7 तारखेचं एकच ट्रान्झॅक्शन आहे, परंतु त्याची आपण पोस्टिंग डेबिट साइडला पण केलं आणि क्रेडिट साइडला पण केलं. डेबिट साइडला करत असताना ज्या कॉलम मध्ये आपण अमाउंट लिहिलेली आहे त्या कॉलमचं नाव आपण पर्टिक्युलर मध्ये घेतलेलं नाही आहे. ज्या कॉलम मध्ये अमाउंट लिहिली त्याला सोडून जर बँक कॉलम मध्ये अमाउंट लिहिली असेल तर पर्टिक्युलर मध्ये टू कॅश आणि जर कॅश कॉलम मध्ये अमाउंट लिहिली असेल तर त्याला बाय बँक पर्टिक्युलर मध्ये आपल्याला
बँक आपण हा शब्द घेतलेला आहे. म्हणजेच एकाच ट्रान्झॅक्शनचे डेबिटला पण आणि क्रेडिटला पण एकाच ट्रान्झॅक्शनचे एका डेटच्या एकाच ट्रान्झॅक्शनचे डेबिटला पण आणि क्रेडिटला पण जर पोस्टिंग झालं तर त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रा एंट्री. आणि कॉन्ट्रा एंट्रीचा इंडिकेटर काय होतो तो सी या शब्दाने करायचा. जेएफ कॉलम मध्ये आपल्याला ते सी लिहावं लागेल दोन्ही साइडला. सी कॉन्ट्रा एंट्री. कॉन्ट्रा एंट्री म्हणजेच काय तर डबल पोस्टिंग ऑफ सिंगल ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन एक पण त्याचं पोस्टिंग दोन्ही साइडला झालं म्हणजेच डेबिटला आणि क्रेडिटला. अशा पद्धतीने जर पोस्टिंग होत असेल तर त्याला आपण कॉन्ट्रा एंट्री असं म्हणू शकतो. 9 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे पहा रिसिव्ड अ बिअर चेक. चेकचे प्रकार आपले झालेले आहेत. रिसिव्ड झालाय म्हणजे कॅश कम्स इन आहे म्हणजे डेबिट साइडला यायला पाहिजे. टू बिअर चेक मिळालेला आहे आपल्याला पण कुणाकडून मिळाला आहे सुमित कडून. म्हणून टू सुमित बिअर चेक आहे साधा चेक. साधा चेकचे पैसे आपल्याला इन कॅश मध्ये मिळतात. त्यामुळे व्हेन वी हॅव रिसिव्ड अ बिअर चेक देन वी हॅव ट्रीटेड इज कॅश रिसिव्ड. ज्यावेळी बाळांनो आपल्याला ज्यावेळी बिअर चेक मिळतो म्हणजे साधा चेक मिळतो. चेकचे दोन प्रकार तुम्ही पाहिले बिअर चेक आणि क्रॉस्ड चेक. बिअर चेकचे पैसे आपल्याला रोख स्वरूपात मिळतात तर क्रॉस्ड चेकचे पैसे आपल्याला रोख स्वरूपात न मिळता आपल्या बँक खात्यामध्ये ते जमा केले जातात. म्हणून ज्यावेळी आपल्याला बिअर चेक मिळेल त्यावेळी कॅश रिसिव्ड असं गृहीत धरायचं. आणि जर आपल्याला क्रॉस्ड चेक मिळाला असेल तर इट इज टू बी रेकॉर्डेड इन बँक. आपल्याला ते बँक खात्यामध्ये जमा झालेले दिसून येतात. म्हणून ज्यावेळी बिअर चेक मिळेल त्यावेळी आपल्याला कॅश रिसिव्ड झालं म्हणून समजायचं. आणि कॅश किती रिसिव्ड झाले 9,500 कॅश कॉलम मध्ये. पुन्हा एकदा सांगतो चेक मिळाला. चेक हा बँकेशी रिलेटेड असला आहे तरी सुद्धा आपण बँक कॉलम मध्ये घेतलेला नाही. का घेतलेला नाही ज्यावेळी आपल्याला बिअर चेक मिळतो त्यावेळी आपल्याला तो चेक बँकेत हजर केल्या कॅशियर पुढे नेल्या आपल्याला कॅशियर पैसे देतो. त्यामुळं इन कॅश मध्येच ते पैसे मिळाले असे गृहीत धरायचे असतात. आणि जर क्रॉस्ड चेक मिळाला असेल क्रॉस्ड चेक रिसिव्ड झाला असेल त्याचे मात्र पैसे आपल्याला रोख स्वरूपात न मिळता आपल्याला आपल्या खात्यात जमा होतात. म्हणून बँक कॉलममध्ये ते पैसे घ्यावे लागतात. त्यानंतर 13 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे पहा सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹12,000 at 4% TD. पुन्हा एकदा ट्रान्झॅक्शन लिहितो. 13 तारीख आहे 13 तारखेचा आहे सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹12,000 at 4% TD. 4% TD वर आपण 12,000 रुपयाचा माल विकलेला आहे. म्हणजे TD काढला पाहिजे 12,000 गुणिले 4 भागिले 100 बरोबर 40 शून्य 0 4 दुनी 8 4 एके 4. पहा 4% आलं आपलं 480. 480 हे 12,000 मधून आपल्याला वजा करावे लागतील आणि तेवढे पैसे आपल्याला मिळाले. 0 10 8 गेले राहिले 2 हजार 1 5 गेले राहिले 5 हजार 1 11,520. आपण ज्यावेळी माल विकलेला आहे सोल्ड गुड्स ज्यावेळी आपण माल विकला त्यावेळी आपल्याकडे कॅश कमसिन झाली. कॅश कमसिन म्हणजे डेबिट बाजूला. तारीख आहे ती 13 तारखेला कॅश कमसिन आहे म्हणून 2. कशामुळे कॅश कमसिन झाली तर आपण गुड्स सेल्स केले म्हणून सेल्स किंवा सोल्ड सेल्स. किती रुपयाचा माल विकला होता आपण 12,000 रुपयाचा माल विकला होता. 12,000 रुपये आपल्याला घेता येणार नाही कारण त्याच्यावर आपण काय दिलेलं आहे 4% डीडी दिलेला आहे. तो 4% टीडी आला 480. 12,000 मधून टीडी आपण वजा केला तर 11,520 एवढी रक्कम आपल्याला मिळाली. कॅश मध्ये मिळाली म्हणून 11,520. कारण ट्रान्झॅक्शन मध्ये सांगितलंय कॅश सेल्स म्हणून कॅश अमाउंट रिसिव्ड झालेली आहे. अशा 13 तारखेचं ट्रान्झॅक्शन झालं. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे 15 तारखेचं पेड लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. 15 तारीख पेड लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. किती रुपयाचा इन्शुरन्स प्रीमियम दिलेला आहे 4,000 रुपयाचा विमा हप्ता दिलेला आहे. 4,000 रुपयाचा विमा हप्ता दिला म्हणजेच कॅश आपल्यापासून गोज आउट आहे आणि गोज आउट आहे म्हटल्यानंतर ते क्रेडिट साइडला आलं पाहिजे. 15 तारीख क्रेडिट साइडला आलं. काय दिलेला आहे लाईफ
इन्शुरन्स प्रीमियम दिलेला आहे. वेन अ प्रोप्रायटर पेज हिज insurance premium, his life's insurance premium, then he used the money of business for his personal use, so we have treated it as a drawing. ज्यावेळी एखादा बिझनेसमन आपल्या आयुष्याचा विमा हप्ता देतो त्यावेळी त्यानं व्यवसायातील पैसे स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी वापरले असं समजलं जातं, त्यामुळे त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. म्हणून 15 तारखेच्या ट्रान्झॅक्शनला बाय ड्रॉइंग्स आणि इन कॅश मध्ये दिले म्हणून कॅश कॉलमला 4000 रुपये कॅश गोज आउट बँक कॉलम मध्ये डॅश आले. हे झालं 15 तारखेचं. त्यानंतर 18 तारखेचं ट्रान्झॅक्शन काय आहे बघा. चेक रिसीव्ड ऑन 9th ऑक्टोबर 2019 डिपॉझिटेड इनटू बँक. किती तारखेचं आहे ते? 18 तारखेचं. चेक रिसीव्ड कधी मिळालेला चेक होता तो? चेक रिसीव्ड ऑन 9th ऑक्टोबर. 9 ऑक्टोबरला मिळालेला चेक तो मिळाला होता बघा सुमित कडून. 9500 चा चेक त्याच्याकडून मिळाला होता. तो आता आपण काय केलेला आहे? डिपॉझिटेड इनटू बँक. बँक 9 तारखेला आपल्याला जो चेक मिळाला होता, 9 तारखेला चेक मिळाला होता आपल्याला सुमित कडून. त्याची रक्कम होती 9500. ते आपण कॅश मध्येच घेतलेलं होतं. तो चेक आता अजून बँकेत जमा झाला. म्हणजे बँकेत जमा झाला म्हटल्यानंतर बँकेत रिसीव्ह झालं, जमा झालं म्हणून बँकेत जमा दाखवायला पाहिजे 9500. आणि इथं मात्र घ्यायला पाहिजे टू कॅश. तारीख आहे 18. इथं चेक म्हणता येणार नाही, टू कॅश, कारण कॅश कॉलम मध्ये आपण तो चेक घेतलेला होता. इथं जमा झाला. आता कॅश कॉलम मध्ये बँक कॉलम मध्ये जमा झाला, पण कॅश मधून आपले तेवढे पैसे कमी झाले म्हणून 18 तारखेलाच परत बाय बँक कॅश कॉलम मध्ये आपल्याला हे 9500 घेतले पाहिजे. ज्यावेळी आपण इथं सुमित कडून चेक मिळाला त्यावेळी आपण रिसीट म्हणून जमा बाजूला कॅश मध्ये घेतलेलं होतं. तोच चेक आता आपण बँकेत जमा केला. जमा म्हणजे रिसीट साठी ही जमा बाजू आहे. बँकेत जमा झाला आणि पेमेंट बाजूला हे खर्च बँकेत जमा दाखवला आपण. पण तो आता चेक सुमितचा राहिलेला नाही. आता चेक आपला झालेला आहे आणि आपल्या कॅश काउंटर मध्ये आहे म्हणून कॅश आपण इथं काय केली? इथं कॅशच्या साईन बँकेत पैसे भरले म्हणून इथं टू कॅश बँक कॉलम जमा दाखवला. आणि इथं मात्र आपली कॅश कमी झाली. कशामुळे कमी झाली? बँकेमुळे कमी झाली म्हणून आपण कॅश कॉलम मध्ये रक्कम घेऊन बाय बँक आपण लिहिलेलं आहे. पहा हे पण सिंगल ट्रान्झॅक्शन आहे. याची डबल पोस्टिंग झाली म्हणून याला आपण कॉन्ट्रा एंट्री असं म्हणतो. याला आपण म्हणतो कॉन्ट्रा एंट्री. सिंगल transaction but double posting. When we are recording the contra entry, in which column we have recorded the amount, opposite column should be recorded into particular. ज्या कॉलम मध्ये आपण रक्कम लिहितो त्याच्या शेजारचा जो कॉलम असेल तो पर्टिक्युलर मध्ये घ्यायचा. इथं पहा बँक कॉलम मध्ये रक्कम नोंदवली, शेजारचा कॉलम कॅश आहे, टू कॅश घेतलं. इकडच्या पेमेंट साईडला आपण रक्कम लिहिली कॅश कॉलम मध्ये, त्याच्या शेजारचा कॉलम बँक आहे म्हणून बाय बँक घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने कॉन्ट्रा एंट्री केलेली आहे. 22 तारखेला रिसीव्ड क्रॉस्ड चेक फ्रॉम प्रभाकर. तारीख आहे 22. रिसीव्ड क्रॉस्ड चेक फ्रॉम प्रभाकर. रुपीज किती रुपयाचा क्रॉस्ड चेक मिळालेला आहे तो? ₹6000. 6000 रुपयाचा क्रॉस्ड चेक मिळाला आहे. इथं सुमित कडे मिळालेला सिंपल चेक होता. सिंपल चेक आपण कॅश कॉलम मध्ये घेतला, परंतु क्रॉस्ड चेक रिसीव्ड म्हणजे जमा झालाय आपल्याकडे, बट इट इज अ क्रॉस्ड चेक. क्रॉस्ड चेक असेल तर त्याचे पैसे आपल्याला रोख स्वरूपात मिळत नाहीत म्हणून आपल्याला ते आपल्या बँकेमध्येच पैसे त्याचे पैसे आपल्या बँक खात्यावर जमा होतात. म्हणून आपल्याला ही रक्कम बँक कॉलम मध्ये दाखवावी लागेल. कॉलम निश्चित झाला बँक कॉलम. तारीख आहे 22. कुणाकडून मिळाला? टू प्रभाकर. कॉलम आहे बँक, कारण क्रॉस्ड चेक असेल तर ते बँक कॉलम मध्ये बँकेतच पैसे जमा होतात, आपल्याला रोख स्वरूपात मिळत नाही म्हणून आपण बँक कॉलम मध्ये घेतलेलं आहे. 22 तारखेचं ट्रान्झॅक्शन अशा पद्धतीने. 9 तारखेचं ट्रान्झॅक्शन आणि 22 तारखेचं ट्रान्झॅक्शन यातला फरक तुमच्या लक्षात यायला पाहिजे. 9 तारखेच्या ट्रान्झॅक्शन मध्ये सिंपल चेक होता म्हणून तो आपण कॅश कॉलम मध्ये घेतला. आणि आत्ताचा 22 तारखेचा जो चेक आहे तो 22 तारखेचा चेक
क्रॉस्ड चेक आहे म्हणून बँक कॉलम मध्ये आपण घेतलेली आहे रक्कम ती. त्यानंतर 27 तारखेचं इंट्रोड्यूस्ड ॲडिशनल कॅपिटल ₹25,000 अँड डिपॉझिटेड सेम इनटू बँक. आज 27 तारखेला आपल्याला काय सांगितलेलं आहे, जादाचं कॅपिटल बिझनेस मध्ये गुंतवलंय आणि तीच रक्कम डायरेक्ट बँकेत भरलेली आहे. म्हणजे बँकेत भरली म्हणजे बँकेत जमा झाली. किती रक्कम आहे ती 27 तारखेची? ₹25,000 बँकेत जमा झाली. तारीख आहे 27. टू कॅपिटल बँकेतच पैसे गेले, आपल्या बिझनेस मध्ये आलेले नाहीयेत. डिपॉझिटेड सेम इनटू बँक म्हणून बँकेमध्ये आपण ते कॅपिटल ₹25,000 घेतलेलं आहे. त्यानंतर 28 तारखेला सांगितलंय पेड इलेक्ट्रिसिटी बिल ₹3,000 अँड टेलिफोन बिल ₹4,100. ₹3,000 इलेक्ट्रिसिटी बिल आणि ₹4,000 टेलिफोन बिल दिलेलं आहे. पेड केले म्हणजे कॅश गोज आउट आहे. गोज आउट म्हटल्यावर क्रेडिट साईड आलं. 28 तारीख गोज आउट आहे. कशाच्या साईन दिलेला आहे? पेड इलेक्ट्रिसिटी बिल ₹3,000 टेलिफोन बिल ₹4,100 4,100 जे दोन्ही पेड केलेलं आहे, परंतु एक चेकनं पेड केलं आहे असं काय सांगितलंय, म्हणजे कॅशनंच पेड केलेलं आहे. त्यामुळं इलेक्ट्रिसिटी बिल बाय इलेक्ट्रिसिटी बिल किती रुपये दिलेलं आहे? इलेक्ट्रिसिटी बिल 3,000 आणि त्यानंतर त्याच तारखेला आहे बाय पुन्हा 28 तारीख बाय टेलिफोन बिल ते आहे 4,100. कॅश कॉलम मध्येच, कारण इथे काय चेक वगैरे दिलेला आहे असं काय सांगितलेलं नाही. आणि 30 तारखेला पुन्हा सांगितलंय पहा, रिसिव्ड क्रॉस्ड चेक फ्रॉम फॉर डिव्हिडंड 6,250 रिसिव्ह झालंय म्हणजे कॅश कमसी नाही, परंतु ते चेकच्या साईन मिळालेलं आहे. तारीख आहे 30. डिव्हिडंड मिळाला म्हणून टू डिव्हिडंड and that check is crossed check. तो crossed check आहे म्हणून आपल्याला कॅश कॉलम मध्ये ती रक्कम घेता येणार नाही, बँक कॉलम मध्ये घेतली पाहिजे. 6,250. विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपल्याला when cash comes in then it is to be recorded on debit side, when cash goes out then it is to be recorded on credit side. If cash comes in the form of cash comes in the form of cash असेल तर ते आपल्याला कॅश कॉलम मध्ये घ्यायचं आहे. आणि जर क्रॉस्ड चेकच्या स्वरूपात कॅश कम्स इन असेल, क्रॉस्ड चेकच्या स्वरूपात जर कॅश कम्स इन असेल तर ती बँक कॉलम मध्ये घेतली पाहिजे. जर बँकेत पैसे जमा झाले तर बँक कॉलम मध्ये घ्या, रोख स्वरूपात पैसे मिळाले तर ते कॅश कॉलम मध्ये घ्या. कॅश कम्स इन असेल, कॅश आपल्याकडे आली असेल, रोख स्वरूपात आली असेल तर ती कॅश कॉलम मध्ये, आणि जर ती बँकेत जमा झाली असेल तर बँक कॉलम मध्ये. आणि अशाच पद्धतीनं कॅश गोज आउट फ्रॉम अस, जर पैसे आपल्यापासून गेले असतील, रोख स्वरूपात गेले असतील तर ते कॅश कॉलम मध्ये, आणि चेकने गेले असतील तर ते बँक कॉलम मध्ये. कॅश गोज आउट असेल इन द फॉर्म ऑफ कॅश असेल तर ती कॅश कॉलम मध्ये, आणि इन द फॉर्म ऑफ चेक असेल तर ती बँक कॉलम मध्ये. पहा, सिंपल कॅश बुक आणि कॉलमनर कॅश बुक मध्ये कोणताही फरक नाहीये. अमाउंट कॉलम चे फक्त पार्ट 2 केलेले आहेत. कॅश गोज आउट असेल तर क्रेडिट साइडला, कॅश कम्स इन असेल तर डेबिट साइडला. जर कॅश कम्स इन द फॉर्म ऑफ कॅश असेल तर कॅश कॉलम मध्ये, इन द फॉर्म ऑफ क्रॉस्ड चेक असेल तर आपल्याला ते बँक कॉलम मध्ये घ्यावं लागेल. आणि कॅश गोज आउट इन द फॉर्म ऑफ कॅश असेल तर क्रेडिट साइडला, कॅश कॉलम मध्ये, आणि इन द फॉर्म ऑफ चेक असेल तर आपल्याला बँक कॉलम मध्ये घ्यावं लागेल. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. हा सोडवलेला प्रॉब्लेम आहे. तुमच्यासाठी फक्त एकच काम आहे, तुम्ही याचं बॅलन्सिंग करायचं आहे. कॅश कॉलमची डेबिट साइडची बेरीज करायची, ती दोन्ही बाजूला कॅश कॉलमला लिहायची, आणि त्यामधून क्रेडिट साइडची बेरीज काय करायची? वजा करायची. तशाच पद्धतीनं बँक कॉलमचा सुद्धा तुम्हाला बॅलन्स काढावा लागेल. या ठिकाणी आज आपण थांबतोय. धन्यवाद.